तर हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग अनदर व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ आपण डायरेक्ट चालू करतोय माथेरानच्या इथून. म्हणजेच आता आम्ही अमनलॉजच्या जवळ आहे आणि इथून ट्रेनने आपण जाऊ वरती माथेरानला. तर आम्हाला सध्या इथून असा काय व्ह्यू दिसतोय, एकदम भारी व्ह्यू येतोय. आणि आम्ही डायरेक्ट आता मध्यवरून ट्रेनने आलो आहे आणि बदलापूरला भाऊ राहतो प्रणव. तर ह्यांच्या 2 स्कूट्या होत्या, काकाची आणि याची. तर 2 स्कूट्याने आम्ही आलो आहे आणि आमच्या आता सोबत प्रणव आहेच आणि सोबत आहे गुड्डू आणि अजून एक ब्लॉगर भावना. तर अशा आपण 4 जण आलो आहे. एकदम असा अचानक भयानक प्लॅन म्हणला. सकाळी 10 वाजता मस्त निघालो आणि 11 वाजता बदलापूर, लगेच 2 स्कूट्या उचलून डायरेक्ट माथेरानला आपण आता आलो आहे. आधी आमचा 4 व्हीलरने यायचा प्लॅन ठरला होता, त्यानंतर प्लॅन चेंज झाला. त्यानंतर आम्ही ठरवलं ट्रेनने यायचं. ट्रेनने आलो, ठरवलं नेरूळपर्यंत जायचं, तिकडून गाडीने जायचं. मग नंतरला परत चेंज झाला. प्रणवला फोन केला, प्रणव बोलतो बदलापूरला या माझ्या घरून, आपण 2 स्कूटी घेऊ जाऊ. आता 3 वेळा प्लॅन चेंज झाला. असं वाटतं अजून 2 तास थांबलो ना तर हे बोलते बोटीने जाऊ आणि त्याला बोलते विमानाने येऊ. आम्ही तिकीट काउंटरच्या इथे पोहोचलो आहे. त्या साईडला आम्ही आता आमच्या बाईक्स म्हणजे स्कूटीज पार्क केल्या. तर तिकीट काढू इथे. ते तिकीटचे रेट्स आहेत. आता आपण 4 तिकीट काढूया. 4 आपल्या तिकीट भेटलेले आहेत. आलेले ह्या लोकांनी फोटोशूट चालू केलं आहे. इथे मस्त असा बोर्ड लावला आहे. तर 10 मिनिटं झाले आम्ही इथे सगळे उभे आहेत फोटोशूटसाठी. अरे टाइमपास कमी करा, आपलं पुढे यायचं आहे. इथे पुढे ट्रेन असते अमनलॉजवरून, ती आपल्याला भेटली पाहिजे. इकडे किती घोडे उभे आहेत बघा. आणि वरती तिथे एक रिक्षाचा पण ऑप्शन होता, ई रिक्षा. म्हणजे पण त्याची ई रिक्षाची लाईन खूप मोठी होती. आम्ही काय ते घेतले नाही. बघा समोर रिक्षा आहे, ती तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. बघा ही वाली रिक्षा. आणि ह्यासाठी वरती खूप, हे बघा इकडे खूप गर्दी आहे या साईडला. पण आम्ही काय ई रिक्षा करत नाही, कारण ते खूप गर्दी आणि वेळ लागेल. तिकीट काउंटर ओपन झालेलं आहे आणि आपल्याला तिकीट पण भेटलेली आहे. तर इथे मस्तपैकी नाश्ता केलेला आम्ही. आणि आता आलोय अमनलॉज स्टेशनच्या इथे, कारण आपल्याला ट्रेन येते. फायनली पहिल्यांदा आम्ही माथेरानच्या टॉय ट्रेनमधून जात आहे. हे आपली सीट कोणती आहे? सीट कोणती आहे? तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा टॉय ट्रेन मध्ये बसून? यावेळी नशीब तर आमचं चांगलं होतं, त्यामुळे टॉय ट्रेन भेटलेली आहे. गेल्या वेळी 2-3 नंबरने राहिली होती, फक्त 2-3 नंबरची आमची तिकीट राहिली होती. तर यावेळी जर चांगलं वाटतंय. आता आमची ट्रेन सुटलेली आहे बघा, फुल स्पीडने एकदम जोरात चालत आलं आपल्याला. पुढे ड्रेस स्पीड घेते. इथं स्टार्टिंग आहे, कारण ते चढ आहे जरा, त्यामुळे ती आणि माणसं पण बसली, त्यामुळे लोड आला आहे. लॉक कर तुझा आता. म्यूट ब्लॉग. प्रणवला टेन्शन आलेलं, जाम टेन्शन आलेलं की यावेळी कसं जायचं आपण. गेल्या वेळी 2-3 आलो होतो आणि फक्त 3 माणसं पुढे होती. 3 तिकीट पुढे होती. एवढं खराब होतं ना, वर चालत गेलो. येताना मग येताना चालत होतो. नशीब चांगली आम्हाला भेटलं. ट्रेननी चाललोय. जरा मला चांगलं वाटतं, खुश आहे. खुश आनंद चेहऱ्यावर दिसतोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. बिचारा प्रणव आमचा नाराज आहे, त्याला विंडो सीट नाही मिळाली. रात्रीची विंडो सीट वर सगळ्यांना हात दाखवा, जसा काय आमदार आहे माथेरानचा.
हा बोललेला अर्ध्या रस्त्यात तुला देतो, अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता कव्हर केल्यावर पण सीट दिली नाही. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. एवढं भारी वाटतंय ना, तू बस इथे मस्त सीट आहे, मी इथे बसतो. तर आता आम्ही माथेरा स्टेशनला आहोत आणि इथे जरा फोटो वगैरे काढतायत. तर हे आहे माथेरा स्टेशन आणि ही ट्रेन रिटर्न जाते, म्हणजे जी ज्या ट्रेनने आम्ही आलो त्याच ट्रेनने परत जाणार. आणि आता हे इकडे टाइमपास करतायत. अजून आपल्याला फिरायचं आहे आणि परत खाली यायचं आहे. आणि इथून शेवटची म्हणजे इकडून जायची ट्रेन आहे ती बरोबर 5:20ची आहे. तर 5:20 पर्यंत जरा फिरून घ्यायला हवं आम्हाला, एवढं होईल तेवढं. काय झालं? आमची आपल्यावर आलेली मुलं सगळे मात्र अर्धा तास इकडचाच व्हिडिओ फोटो काढतायत. पुढचे स्पॉट वाटतं बघायलाच देणार नाही पॉईंट. होय होय. आता आपण आहोत माथेरान मार्केटच्या इथे आणि इथून आता आपण पुढे पुढे चाललोय पॉईंट्स बघायला. इतके पॉईंट्स, इको पॉईंट्स वगैरे जे काय आहेत ते आपण आता पॉईंट्स बघणार आहोत. दुपारचे 3 वाजले तरी अजूनपर्यंत आमचं एक पण पॉईंट बघून झाला नाहीये. आताशी पहिल्या पॉईंटला आम्ही चाललो आहे. इको पॉईंट जो सगळ्यात जवळ आहे, सगळ्यात पहिले इको पॉईंट लागतो, तो पहिला असं बघू. वाटतं हा एकच पॉईंट बघून आम्ही घरी जाणार आहे. असं मला पण मला नक्कीच वाटतंय, कारण आम्हाला तिथे आमचं पॉईंट ठरलेलं आहे. कारण आमचं एक पॉईंट दिसला पोरांना का अर्धा तास काय तिथून हालत नाही. अर्धा तास फोटो काढला घोडा पण. आणि घोडा जरा चौथाला आता खूप हे होतोय, ओरडतोय उगाच. घोड्याचा टेस्टोस्टेरॉन वाढलाय. इकडे असं मस्त मार्केट वगैरे आहे इकडे मस्त. आणि एकदम मला भारी वाटतं इथे, मला खूप छान वाटतं. अशा प्रकारे आम्ही आता पहिल्या पॉइंटला आलोय, माधवजी पॉइंट. पॉईंट आलेला आहे. माधव ब्लॉगरने आपले 4 कॅमेरावाले मोबाईल ओपन केलेले आहेत. माधवजी पॉइंट आलोय, माधवजी पॉइंट. पहिल्याच पॉइंटला आलोय आणि तेवढं असं खास वाटत नाही, पण ठीक आहे. पण ह्याच्या पुढचा जो पॉइंट आहे इको पॉइंट, तो भारी आहे. तिथं जाऊ आपण डायरेक्ट आता. तर असा आहे हा इको पॉइंट. एकदम भारी दिसतोय. आणि समजा आपण जर ते पावसाळ्यामध्ये आलो तर इकडे साईडने असे झरे वगैरे वाहताना दिसतील आणि एकदम भारी वाटेल. तर आपण नेक्स्ट टाइम ट्राय करू की पावसामध्ये यावं, जेणेकरून की इथले अजून जरा चांगले चांगले नजरे आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे जरा बॅटरी उतरली होती, पण आम्ही 4 पॉईंट बघितले, मग 2 पॉईंट दाखवले आणि आता मी चाललोय परत, कारण आता आमचा ट्रेनचा टाइम झालाय. आम्ही ना निघतानाच खूप उशिरा निघालो ना, त्यामुळे जरा लफडा झाला. तर त्यामुळे आज 4 कव्हर केलेत. पुढच्या आठवड्यात 4 पुढच्या आठवड्यात 4. एका महिन्यात आम्ही पूर्ण माथेरान कव्हर करणार आहोत. असा आमचा प्लॅन आहे आता. का आम्ही कसं जवळ राहतो ना, बदलापूरला आमचा मामाचा मुलगा राहतो इथे, तो कधी पण येऊ शकतो. एक पाय टाकलो की आलो, बदलावरचा एक पॉईंट कव्हर केला. हे इकडे माथेरान स्टेशन आणि इकडे आम्ही तिकडे तिकीट वगैरे काढलेलं आम्ही. आणि आमची आता 5:20ची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्ही म्हटलं थोडी चहा पिऊया आणि मला फुल्लड चहा मागवली मस्त आहे की मला एनर्जीची गरज होती. खूप थकलाय बरं का आता, चालून चालून 4.4 5 पॉईंट बघितले आणि यांनी 4 बघितले. एक तर मी 1 पॉईंट बघून आलो. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. मला 6 पॉईंट माहित होते. आता बोला, मला 6 पॉईंट माहित होते. मी 5 पॉईंट ह्याला दाखवले, 4 पॉईंट तुम्हाला. हा इकडचं 2 पॉईंट फक्त. गावकरी मी गाववाला आहे म्हणून याला सगळं माहिती. चला आता चहा पिऊया आणि आपली आता थोड्या ट्रेन आहे 5:20ची. 10 मिनिट ट्रेन आहे आपली. पटपट चहा पिऊ आणि खाली जाऊ. मस्त खाऊन पिऊन निघालोय. फायनली प्रणवला विजय सीट मिळाली.
विंडो सीटला नाचत होता काय बोलू आणि बिचारी भावनाला विंडो सीटला बसायचं होतं लास्ट टाइम बसली पण त्या टायमाला मगाशी बसले विंडो सीटला विंडी बाहेर काढली मला भीती वाटते साईडला बसायला त्याला डोळ्याला प्रॉब्लेम आहे ना म्हणून असं हिला वाटतं. गजब बेइज्जती है. तर आम्ही आमची ट्रेन सुटलेली आहे आणि आम्ही आता चालू आहे रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे. पहिल्यांदा ही ब्लॉग संपताना आता बोलते काय म्हणजे जाताना तोपर्यंत हिला काय मिळालं नव्हतं खायला दिल्यावर बोलायला काय सुरुवात बसवली केली. गप्प होती. आता जरा मॅगी खाल्ली मॅगीची पावर. आत्ता बरोबर 5:45 वाजता आम्ही इथून निघतोय माथेरानवरून आणि इथे मस्त लायटिंग वर केलेलं आहे आणि जो मेन एंट्रन्स आहे तिथे असं मस्त लायटिंग वर केलेली आहे. पाठी माथेरानचा बोर्ड आहे आणि आमची ट्रिप संपलेली आहे. खूप सुंदर होतं हे माथेरान जसं आम्हाला वाटलं होतं त्याच्यापेक्षा चांगलं होतं मस्त थंडी कमी पण आहे. कमी पण सुरलं कमी वेळ भेटला तरी मजा आली आणि शॉर्ट ट्रिप होती आमची एकदम अशी. आणि वाटलं नव्हतं आम्ही आता माथेरानला जाऊ या महिन्यात असं काय आमचं हे नव्हतं ठरलं नव्हतं झाली प्रणवमुळे आम्हाला थोडं गाडीवर जाता आलं मजा आली. तर आता आम्ही निघतो इथून आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. डायरेक्ट बदलापूर तर बाय. जेवायला चला बाय 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 संपवतो व्हिडिओ.